नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 80वा आणि 81वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या 2 श्लोकांमध्ये आलेली जी देवीची विशेषण आहेत, ती अशी आहेत की तिला शुद्ध बुद्धीच्या स्वरूपामध्ये ती आहे. ती सत्याचं रूप आहे. ती ज्ञानाचं कारण आहे. आणि इतकंच नव्हे तर ब्रह्मानंद, ज्याला सर्वोच्च आनंद असं म्हणतात, त्या ब्रह्मानंदाला सुद्धा ती गौण ठरवते, इतका आनंद ती देते. अध्यात्म साधनेतला सर्वोच्च आनंद म्हणजे ब्रह्मानंद आणि त्याही पेक्षा जास्त आनंद देण्याची शक्ती या ललितांबिकेमध्ये आहे असं म्हटलंय. तिला सर्वोच्च आहे असं म्हटलंय. आणि त्याचबरोबर भाषा विषयक 4 कल्पना इथे आल्या आहेत. ती कोण कोण आहे असं सांगत असताना 4 प्रकारच्या ज्या वाणी असतात, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, या 4ही वाणी तिच्याच रूपामध्ये आहेत असं म्हटलंय. या 4 वाणींचं वैशिष्ट्य सामान्यपणे असं असतं की परावाणी म्हणजे ती दिव्य वाणी असते. काही पौराणिक कथांमध्ये आपण आकाशवाणी झाली असं म्हणतो आणि ती कुणी केली, कोण बोललं, कशी झाली, हे काहीच जेव्हा त्याचा अंदाज लागत नसतो, पण काहीतरी दिव्य सांगणारी ती वाणी असते, तिला परावाणी म्हणतात. पश्यंती म्हणजे अनेक वेळा ऋषींना जसं ऋग्वेदाच्या ऋचा दिसल्या, त्यांनी त्या चला आता आपण या रचूया असं म्हणून रचल्या नाहीत, तर त्यांना त्या नैसर्गिकपणे दिसल्या आणि झाल्या असं म्हणतात. म्हणून वेदाच्या ऋषींना द्रष्टे असं म्हणतात. तर अशी जी वाणी दिसते तिला पश्यंती म्हणतात. मध्यमा म्हणजे अनेक वेळा आपण प्रत्यक्ष बोलण्यापूर्वी मनातल्या मनात जे स्वतःशीच बोलत असतो किंवा स्वतःच्या मनात येणारे विचार आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये अप्रकट अशा अवस्थेमध्ये जी वाणी वापरली जाते, जी भाषा वापरली जाते, तिला मध्यमा म्हणतात. आणि त्यानंतरचा चौथा प्रकार म्हणजे वैखरी, जी मुखर होते, जी बोलली जाते प्रत्यक्ष आणि जी ऐकायलाही येऊ शकते. मध्यमा ही मनातल्या मनात चालू असलेली जरी वाणी असली तरी ती ऐकू येत नाही समोरच्याला. जोपर्यंत त्याला समोरच्याच्या मनातलं ओळखायची शक्ती नसते. आपण खूपदा म्हणतो ना की तू सांगितलं नाही स्पष्ट, तर मला कसं तुझ्या मनातलं कळणार आहे. ती जी मनातली वाणी असते ती मध्यमा. आणि वैखरी म्हणजे प्रत्यक्ष बोलली जाते आणि जी ऐकायला येते. तर या सगळ्या वाणींच्या रूपामध्ये ही ललितांबिका आहे असं या 81व्या श्लोकामध्ये म्हटलंय. या 2 श्लोकांचं पठण आपण सुरू करूया, पण तत्पूर्वी ध्यानाचा श्लोक म्हणून आजच्या पाठाला सुरुवात करू. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 80वा श्लोक आता म्हणूया. तो असा आहे. चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी स्वात्मानंदलवीभूत ब्रह्माद्यानंद संततिः. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. चितिस्तत्पदलक्ष्यार्था 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 चिदेकरसरूपिणी 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 चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी स्वात्मानंदलवीभूत 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 स्वात्मानंदलवीभूत
ब्रह्माद्यानन्दसन्ततिः 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 स्वात्मानन्दलवीभूत ब्रह्माद्यानन्दसन्ततिः स्वात्मानन्दलवीभूत ब्रह्माद्यानन्दसन्ततिः स्वात्मानन्दलवीभूत ब्रह्माद्यानन्दसन्ततिः स्वात्मानन्दलवीभूत ब्रह्माद्यानन्दसन्ततिः. आता संपूर्ण 80वा श्लोक म्हणूया. चितस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी स्वात्मानन्दलवीभूत ब्रह्माद्यानन्दसन्ततिः चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी स्वात्मानन्दलवीभूत ब्रह्माद्यानन्दसन्ततिः चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी स्वात्मानन्दलवीभूत ब्रह्माद्यानन्दसन्ततिः चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी स्वात्मानन्दलवीभूत ब्रह्माद्यानन्दसन्ततिः चितिस्तत्पदलक्ष्यार्था चिदेकरसरूपिणी स्वात्मानन्दलवीभूत ब्रह्माद्यानन्दसन्ततिः. आता 81वा श्लोक असा आहे. परा प्रत्यक्षितिरूपा पश्यन्ती परदेवता मध्यमा वैखरी रूपा भक्तमानसहंसिका. आता 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणूया. परा प्रत्यक्षितिरूपा परा प्रत्यक्षितिरूपा परा प्रत्यक्षितिरूपा परा प्रत्यक्षितिरूपा परा प्रत्यक्षितिरूपा पश्यन्ती परदेवता पश्यन्ती परदेवता पश्यन्ती परदेवता पश्यन्ती परदेवता पश्यन्ती परदेवता परा प्रत्यक्षितिरूपा 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 पश्यन्ती परदेवता मध्यमा वैखरी रूपा 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 भक्तमानसहंसिका 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 मध्यमा वैखरी रूपा 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 भक्तमानसहंसिका. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. परा प्रत्यक्षितिरूपा पश्यन्ती परदेवता मध्यमा वैखरी रूपा भक्तमानसहंसिका 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 परा प्रत्यक्षितिरूपा पश्यन्ती परदेवता मध्यमा वैखरी रूपा भक्तमानसहंसिका. आजच्या भागामध्ये आपण 80वा आणि 81वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. लवकरच भेटू उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक शिकण्यासाठी. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.